नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे IAG भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर तुमचं स्वागत करते। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत आंतरपीक पद्धती म्हणजेच इंटरक्रॉपिंग बद्दल। तुम्हाला आठवत असेल तर जलद पिकांविषयी बोलताना आपण याविषयी थोडक्यात बोललो होतो। तर आंतरपीक पद्धती म्हणजे काय? एका वेळी एकाच शेतात दोन किंवा त्यापेक्षा अधिक पिकांची एकत्रित लागवड करणं म्हणजे आंतरपीक पद्धती। पण ते करायचंय योग्य वेळ घेऊन, योग्य अंतर ठेवून आणि योग्य नियोजन करून। आणि याचे बरेच फायदे आहेत। पहिला फायदा, मातीचा, जमिनीचा जास्तीत जास्त वापर होतो, कारण वेगवेगळ्या पिकांच्या मुळांची खोली वेगवेगळी असते, त्यामुळे पोषक तत्वांचा योग्य वापर होतो। दुसरा फायदा, रोग आणि कीड यांचा प्रसार कमी होतो, कारण जरी एका पिकावर हल्ला झाला तरी दुसरं पीक सुरक्षित राहतं। तिसरा फायदा, उत्पन्न वाढतं, वेगवेगळ्या पिकांमधून एकत्रित नफा मिळतो आणि तुमची जोखीमही कमी होते। चौथा फायदा, मातीची सुपीकता टिकते आणि वाढते सुद्धा। विशेषतः डाळवर्गीय पिकं जी असतात ती नायट्रोजनचं प्रमाण सुनिश्चित करतात। आता आपण याची काही उदाहरणं पाहू शकतो। मका आणि एखादा डाळवर्गीय पीक म्हणजे मका आणि हरभरा असेल किंवा ऊस आणि कांदा असेल, या जोड्या जमिनीचा जास्तीत जास्त वापर करतात आणि उत्पन्नही वाढवतात। काही ठिकाणी तर सोयाबीन आणि ज्वारी असेल किंवा मूग आणि कापूस असेल, या जोड्या सुद्धा व्यवस्थित प्रयोग करून यशस्वी सुद्धा झालेल्या आहेत। मग वाट कशाची पाहताय? आंतरपीक पद्धतीचा वापर करा आणि तुमच्या शेतीतून मिळणारं उत्पन्न दुप्पट करा। आणि तुम्हाला जर अशीच माहिती आवडत असेल तर हा व्हिडिओ आणि हे चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। तुमच्या शेतकरी मित्रांना याचा खूप फायदा होईल। आणि असंच आमच्या IAG ला सपोर्ट करा। IAG भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन।